मंत्रालयात 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड नेण्यास बंदी असतानाही एका लिपिकाने 35,000 रुपयांची रोकड आत नेली कशी? लाच स्वीकारताना संबंधित लिपिकाला अटक झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले तर प्रवेशद्वारावर कडक तपासणी होत असताना 35,000ची रोकड आत पोहोचलीच कशी आणि आत सुरक्षा रक्षकांचं संगनमत आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत जोडले गेलेत। 10,000 नेण्याचा नियम असतानाही 35,000 मंत्रालयाच्या आत नेण्यात आलेत। भरत, नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी मंत्रालयामध्ये प्रवेश करताना संबंधित व्यक्तीकडून 10,000पेक्षा जास्त रक्कम आत नेली जाऊ नये अशा पद्धतीचे नियम करण्यात आले होते। आतमध्ये जाताना सर्वसामान्यांना 2 पर्यंत थांबावं लागतं, तात्काळ थांबावं लागतं आणि त्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात येतं। मात्र त्यावेळी कठोर तपासणी केली जाते। या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीने 35,000ची जी रक्कम आहे ती मंत्रालयामध्ये नेली कशी, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असली तरी सुद्धा 35,000ची रक्कम आतमध्ये मंत्रालयात नेण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांचाही यामध्ये काही सहभाग आहे का, तिथंही काही तडजोडी होत आहेत का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। सर्वसामान्यांना एक न्याय आणि अशा वेगळ्या धंद्यांना वेगळा न्याय, अशा पद्धतीचे 2 न्याय मंत्रालयामध्ये पाहायला मिळतात का, असाही प्रश्न आता निर्माण झालाय। नक्कीच भरत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता हे 35,000 रुपयांची रोकड मंत्रालयाच्या आत नेली कशी, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याला, क्लर्कला अटक करण्यात आली आहे।